आणि वल्ली पुस्तके, त्यात त्यांनी खूप साऱ्या व्यक्तींचं, त्यांच्या जीवनात आलेल्या व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे. त्या व्यक्तींच्या सवयी, गुण, लकबी म्हणजे सवयी, त्यात त्यांनी सांगितलेल्या आहेत. पुस्तक वाचताना आपल्याला असं वाटतं की अरे, ही याच व्यक्तीतली सगळे गुण अवगुण हे आपल्याजवळ राहणाऱ्या या व्यक्तीमध्ये सुद्धा आहेत बरं का. आपल्याला हुबेहूब तशी व्यक्ती आपल्या जीवनात आहे का असं वाटतं. आपण ते सगळं अनुभवत असतो, पण आपल्याला तिथल्या तिथं लिहिणं जमत नाही. असं चिमटीत पकडून लिहिणं पु ल देशपांडे यांना जमतं. अशा पद्धतीने महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हटलेलं आहे त्यांना. या पाठात, हा पाठ बटाट्याची चाळ या पुस्तकातून घेतलेला आहे. त्यांच्या पाठात त्यांनी काय सांगितलेले तर मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणाऱ्या व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे. मध्यमवर्गीय व्यक्ती म्हणजे आपल्यासारखी सामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती यांनी केलेला संकल्प म्हणजे ठरवणे, काहीतरी ठरवले, डिसिजन घेतले काहीतरी त्यांनी की आता आपण हे असं करायचं आहे. समजा कितीतरी व्यक्ती योगा दिनाच्या दिवशी 1 जानेवारीला नववर्षाच्या दिवशी किंवा स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी ठरवतात की मी एक्सरसाइज करणार, मी हे खाणं सोडून देणार आहे, माझं वजन खूप वाढलेलं आहे, असं काहीतरी एक संकल्प करतात, ठरवतात. मग ते त्यांचे 2-3 दिवस ठरवलेला संकल्प पूर्ण करण्यात जातात. पण मग कसं नंतरून त्यात अंतर पडत जातं, संकल्पपूर्ती करायची या ध्येयापासून ते कसे विचलित होतात हे आपण स्वतः प्रत्यक्ष बघितलेलं आहे बऱ्याच जणांचं. तसं त्यांनी ते पाठात सांगितलं आहे की संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते, संकल्प करणाऱ्या व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात याचे वर्णन केलेले त्यांनी. आता आपण पाठाला सुरुवात करूया. पाठाला सुरुवात करायची, तुम्ही तुमचं पुस्तक घेऊन बसा, पाठ्यपुस्तक, पेन्सिल घेऊन बसा. नेहमी आपण सुरू करताना तुम्ही तुमच्याजवळ स्वतःचं पाठ्यपुस्तक आणि पेन्सिल असायला पाहिजे. काही शब्द आहेत वेगळे, त्यांचे अर्थ आहेत, ते तुम्ही लिहून घेणार आहात. मग तिथे वाक्यप्रचार आहेत, वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून दिला जाईल. आता याच्या पुढचा हा जो धडा आहे त्याचं एक्सप्लेनेशन करूया. पहिला पॅरेग्राफ त्याचं एक्सप्लेनेशन, आणि ज्या पद्धतीनं एक पॅरेग्राफ घेऊन प्रश्नपत्रिकेत येणारे 7 मार्कांसाठी त्या पद्धतीने त्याच्यावरचे प्रश्न उत्तर पण पाहूया. माझ्या